नमस्कार. सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्व अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना मुख्य सेविका आणि परवेशिका आता बनणं सोपं झालेलं आहे. त्याच्यासाठी काय पात्रता आहे, सिलेबस काय राहणार आहे, परीक्षा कशी होईल आणि कोणकोणते कागदपत्र लागणार आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकेमधून मुख्य सेविका किंवा प्रवेशिका बनण्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर वेळ न घालवता सुरुवात करूयात. बघा, महिला बालविकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई, म्हणजेच महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य या अंतर्गत ही जाहिरात आहे. तर दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी एक नोटिफिकेशनच बनते ते आलेलं आहे, कारण त्याच्यात सुधारणा पण झालेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे 2025 ला तुम्ही काही लोकांनी, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांना 45 पेक्षा जास्त वय होतं आणि 50 ते भरू शकले नाहीये, त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज म्हणता येईल. तर मी थोडक्यात सांगतो आढावा काय होता तो. तर बघा, 2025 ला ज्यावेळेस सुरुवातीला जाहिरात आली त्यावेळेस म्हणजे पदोन्नतीतून पद भरण्याची जी काही जाहिरात आलेली होती, त्यामध्ये जे वयाची अट होती ती 45 वर्ष पर्यंतच ज्यांचं वय आहे त्याच अंगणवाडी सेविका, मुख्य प्रवेशिका किंवा मुख्य सेविका किंवा प्रवेशिकासाठी अर्ज करू शकत होत्या. परंतु ही बाब अन्यायकारक काही अंगणवाडी सेविकांना वाटली आणि त्यांनी याचिका दाखल केलेली मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरमध्ये. आणि या खंडपीठाने जो निकाल दिला 8 मे 2026 रोजी, आणि त्यानुसार त्यांची बाजू जी काही रास्त होती ती रास्त बाजू ऐकून घेण्यात आली आणि 45 वयाची अट ही काय करण्यात आली, रद्द केली. ओके. आणि त्यानुसार शासनाने काय केलं, दिनांक 3 जुलै 2026 रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्या आधारे आता काय केलेलं आहे की 50 वर्ष वयाची अट ठेवलेली आहे. 50 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असेल तर तुम्ही या पदोन्नतीसाठी पात्र आहात. पदोन्नती डायरेक्ट नसणार आहे, एक चाळणी परीक्षा होईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे. म्हणजे तुमचं पदोन्नती होणार आहे अंगणवाडी सेविका टू प्रवेशिका किंवा मुख्य सेविका. ठीक आहे. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा निकष काय आहे, काय पात्रता आहे ते बघूयात. 3 पात्रता खूप महत्वाच्या आहेत, त्या असणं गरजेचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजेच परीक्षेच्या, आता तुमचे ही परीक्षा आहे ना, ही जी काही जाहिरात होती ती 2025 रोजी होती, त्या अनुषंगाने म्हणतो, किंवा यानंतर जरी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर त्या ज्या वर्षी जाहिरात येईल त्या वर्षी तुमचं वय तुमच्या त्या दिवसापर्यंत, म्हणजेच आता ही तारीख किती आहे, 1 जानेवारी 2025 पर्यंत तुमची सेवा सलग कुठलाही खंड नसताना 10 वर्ष सेवा असणं गरजेचं आहे. पहिली अट 10 वर्ष सेवा. दुसरी अट काय आहे की तुमचं वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. आता 50 वर्षापेक्षा जास्त नाहीये हे कसं मोजणार तुम्ही, सोपी आयडिया. म्हणजेच तुमचं वय आहे ना 1 जानेवारी 2025 रोजी 50 वर्ष आहे हे मोजण्यासाठी तुम्ही काय करणार, 1 जानेवारी 1975 नंतर तुमचा जन्म जर झालेला असेल तर तुम्ही या जाहिरातीसाठी, या पदोन्नतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. दिनांक परत मी म्हणतो, 1 जानेवारी 1975 नंतर तुमचा जन्म झालेला असावा. एवढंच असून चालतं का, नाही. तिसरी अट काय आहे, तुम्हाला पदवी धारण केलेली तुम्ही असावी. ही पदवी कुठलीही असू शकते, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची असू शकते, इग्नूची असू शकते, किंवा आपल्या कुठल्याही विद्यापीठाची पदवी तुम्ही धारण केलेली असणं गरजेचं आहे. या 3 अटी फुलफिल होत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. आता चौथी अट गरजेची आहे का, नाही. चौथी अट नंतर तुम्ही पदोन्नती झाली आणि रुजू झाला त्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला संगणकाचं प्रमाणपत्र आणि मराठी भाषा उत्तीर्ण, तिथं परीक्षेत 10वी 12वीला आपले मराठी विषय असतोच, तर त्याची गरजच नाहीये. ठीक आहे. या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर
बाकी काही महत्वाच्या गोष्टी आहेत का ते बघूयात. हा ठीक आहे. तर ही दिनांक केव्हा 7 ऑगस्ट म्हणजे फॉर्म भरणं चालू झालेलं आहे ते 21 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली की ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेला आहे ना त्यांनी अर्ज करायची गरज नाहीये, तुम्ही ऑलरेडी अर्ज केलेला आहे. परंतु आता ज्यांचं 50 वर्ष वय म्हणजे 45 पेक्षा जास्त होतं आणि 50 पेक्षा कमी आहे त्यांनी ऑब्व्हियसली अर्ज करा, तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यासक्रम काय राहणार आहे. तर अभ्यासक्रम खूप सोपा आहे, काही जास्त अवघड अभ्यासक्रम राहणार नाहीये. कारण की इथं जे स्तर म्हटलं तुम्ही, सगळ्यात महत्वाचं की पहिल्यांदा तुम्हाला 100 प्रश्न राहणार आहे आणि एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे एकूण किती मार्काची परीक्षा होईल, 200 मार्काची. प्रश्न किती राहतील, 100, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर विषय काय राहतील, इंग्रजी. आणि इंग्रजी म्हणून घाबरून जायचं काही गरज नाही बरं का. 10वीच्या स्तराचं तुमचं इंग्रजी राहणार आहे, म्हणजे कठीण इंग्रजी नसणार आहे. आणि विशेष म्हणजे अजूनही चांगली गोष्ट म्हणजे इंग्रजीला फक्त 10 प्रश्न पेपरमध्ये येणार आहेत, म्हणजेच 20 गुणाची इंग्रजी राहणार आहे. आता काहीचा भाव असेल मला इंग्रजी जमत नाही, काहीच हरकत नाही. इंग्रजी येत नसेल तरी 90 मार्क आहेत, मेरिटमध्ये तुम्हाला काही कट ऑफ बघणार नाहीयेत. तर 90 पैकी किती तुम्ही घेऊ शकता त्यानुसार तुमचं सिलेक्शन होऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं इंग्रजी येत नाही तरी चालेल, ठीक आहे. बाकीचं स्कोरिंग सब्जेक्ट आपल्याला आहे. दुसरं मराठी, हा याचा स्तर किती राहणार आहे म्हणजे काठिण्य पातळी 10वी पर्यंतच राहणार आहे. आणि त्याच्यासाठी जे काही प्रश्न आहे 20 प्रश्न राहणार आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली गुण किती, 40 मार्क. मराठीचं सगळ्यांनाच जमतं त्याच्यामुळं हा स्कोरिंग राहणार आहे. आणि आपल्या नोट्स आहेत त्या माध्यमातून तुम्ही नक्कीच आउट ऑफ मार्क 20 पैकी 18+ मार्क नक्कीच तुम्हाला मिळतील. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तुम्ही टेलिग्राम वापरत असाल आणि नसेल वापरत असाल व्हॉट्सअप तर सगळेच वापरतात, व्हॉट्सअपवरही आपलं चॅनल आहे, त्याला जॉईन करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला त्या नोट्स तुम्हाला मिळवता येतील. त्याच्यानंतर तिसरा जो काही घटक आहे सामान्य ज्ञान, संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी. म्हणजेच जी के आणि थोडक्यात तुमची बुद्धिमत्ता चाचणी. तुम्ही लवकरात लवकर कसं डिसिजन घेऊ शकता या तुमची बौद्धिक क्षमता चाचणी टेस्ट करण्यासाठी म्हणजे बौद्धिकची क्षमता तपासण्यासाठी एक जीके आणि बौद्धिक क्षमता चाचणी किंवा तर्कशुद्ध क्षमता चाचणी राहणार आहे. त्याच्यासाठी काय आहे, त्याचं स्तर जास्त नसणार आहे, 12वी पर्यंत राहणार आहे. हे खूप सोपी लेवल राहणार आहे, काही पदवी लेवलवर नसणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला 40 प्रश्न आहेत आणि विशेष म्हणजे 80 गुण याला आहेत. हा पण स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे आणि यामध्ये मी जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर 32+ मार्क नक्कीच मिळू शकतात, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्या योजना राबवताय बरोबर, तर त्या योजना आणि कायदे याविषयी माहिती राहणार आहे. आणि हा जो काही घटक घेणार आहे तर तो तज्ञ आपल्या महिला व बालविकास मधील तज्ञ अधिकारी त्याच्यामध्ये असणार आहेत. त्याच्यामुळं हा जो काही प्रश्न आहे घटक आहे तर तो मला 25+ मार्क किती कठीण असला तरी बी मिळवण्यासाठी व्यूहरचना आपण करून देऊयात, ठीक आहे. तर याची माध्यम कुठलं राहणार आहे, सगळं पेपरचं मराठीच राहणार आहे, फक्त इंग्रजी या विषयासाठी इंग्रजी माध्यम राहील. ओके, तर हे 30 गुण याच्यावर 30 प्रश्न असणार आहेत म्हणजे 60 गुणाची एकूण परीक्षा राहणार आहे. म्हणजेच इंग्रजीसाठी रिव्हिजन करतो मी 10 प्रश्न म्हणजे 20 गुण, मराठीसाठी 20 प्रश्न म्हणजे 40 गुण, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता याच्यासाठी 40 प्रश्न म्हणजे 80 गुण, सगळ्यात मोठा स्कोरिंग सब्जेक्ट. आणि मराठीसाठी 30 प्रश्न म्हणजेच तुमच्या जे काही योजना आणि कायद्यासाठी 30 प्रश्न आणि 60 गुण असं एकूण 200 गुणाचा पेपर राहणार आहे. 100 प्रश्न राहणार आहेत. वेळ किती राहणार आहे, 1.5 तास आणि जर दिव्यांग असाल तर 2 तास, ठीक आहे. वस्तू MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहणार आहेत, ठीक आहे. आता ही काही आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर महत्वाची बाब की कागदपत्र कुठले लागणार आहेत तुम्हाला, आता थोडक्यात सांगतो. तर तुम्हाला अर्जदाराच्या नावाचा पुरावा याच्यासाठी काय काय चालतं
तर आधार कार्ड चालतं. त्याच्यानंतर 10वीचं प्रमाणपत्र चालतं, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट याच्यापैकी काही चालतं. ओके. वयाच्या पुराव्यासाठी जन्म नोंदणीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड चालतं. ठीक आहे. शैक्षणिक अर्हतासाठी प्रमाणपत्रासाठी 10वी-12वीचं तुमचं प्रमाणपत्र आणि पदवीचं तुमचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आताच मी जे काही स्किप केल्याचा हा भाग, तर याच्यामध्ये बघा मागासवर्गीयसाठी काही जागा आहेत का? नाहीयेत. कारण की पदोन्नती आहे ना अराखीव म्हणजे ओपन प्रवर्गातून आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे हे नसलं तरी चालतं. ठीक आहे. या इथे जागा दिलेल्या आहेत का? काही नाहीये. त्याच्यामुळं तुमच्याकडे हे जे काही कागदपत्र म्हटलेले आहेत, कुठे गेलं तो? एकच मिनिट. मागासवर्गीय असल्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र नसलं तरी चालतं. ठीक आहे. असलं तर जोडा, नसेल तरी काही आवश्यकता नाही. नावात बदल असेल तर गॅजेटची प्रत तुम्हाला जोडावी लागेल. आणि हिंदी मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा हे नंतर तुम्ही सेवेत रुजू झाल्याच्या नंतर पण देऊ शकता. संगणकाचा पुरावा हे नंतर पण देऊ शकता. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला फॉर्म भरताना जोडावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं अनुभवाचं प्रमाणपत्र, याचा फॉर्मॅट कसा असावा ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. हे कोणाकडून घ्यायचं? तुम्हाला तुमच्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडून घ्यायचं आहे. त्यानंतरच तुमचा फॉर्म एक्सेप्ट केल्या जाईल. तर ही होती माहिती. आता फॉर्म कुठे भरायचा? ही लिंक आहे. आता ही लिंक आहे ना तुम्हाला तुमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप जे काही वापरत असाल त्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक असेल आणि त्याच्यावरती क्लिक करा, जॉईन होऊन जावा. आणि ज्यांना कोणाला बॅच लावायची असेल तर आपली सेवा अकॅडमी मुख्य सेविकासाठी बॅच घेणार आहे. तर त्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क या नंबरवर करू शकता. मी नंबर लिहितो, परत नंबर सांगतो: 7580-555-55599. या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. इथे तुम्हाला सविस्तर माहिती भेटून जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. आणि फॉर्म भरून घ्या.